नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे नागपंचमी आणि सकाळचा व्हिडिओ मी अपलोड केला होता. हा सायंकाळचा व्हिडिओ आहे. तर मी इकडं कुकर लावून घेतला पुरणपोळीसाठी आणि आरवला क्लासला सोडून आले, कारण त्याची क्लासची वेळ झाली होती. नंतर आरवला सोडून आल्यानंतर मला पूर्ण स्वयंपाक करायचा होता, कारण आज नागपंचमी पण आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पण आहे. तसंच आहो पण गावाला गेले होते आणि ते पण येणार आहेत. त्याच्यामुळे मी सकाळी पुरणपोळी केली नाही, कारण आरवला टिफिन लवकर द्यायचा होता म्हणून साधं त्याच्यासाठी भाजीपोळी केली होती आणि माझा तर उपवासच होता. त्याच्यामुळं आरवला क्लासला सोडून आल्यानंतर मग मी बाकीची तयारी, कुकर लावून झाला होता माझा. नंतर मी पुरणाला चरका देणं इथं माझं चालू होतं आणि साईड बाय साईड इथं आमटीची पण तयारी होती. लसूण वगैरे मी सोलून घेत होते. मला लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि खोबरं असं मिक्सरमधून बारीक करायचं होतं. तीच माझी इथं तयारी चालू होती. तर पुरणपोळीचा स्वयंपाक तर आपला म्हणजे महाराष्ट्राचं प्रमुख पदार्थ आहे, की प्रत्येक सणावाराला प्रत्येक घरात पुरणपोळी बनली जाते आणि सर्वांच्या आवडीची असते. तर इथं थोडंसं मी जास्त फास्ट दाखवलं आहे, इथं स्पीड मध्ये दाखवलं आहे, कारण बराच वेळ माझा जाणार होता पुरणपोळीच्या स्वयंपाकात. तर तेवढं पूर्ण मी शूट घेऊ शकले नसते. तर मी तळून घेतलं, पापड्या तिकडं तळून घेतल्या आणि नंतर इथं भजे तळायचं माझं चालू होतं. तर हे स्पीडमध्ये आहे. तर एवढ्या स्पीडमध्ये आपली कामं जर झाली असती तर किती छान झालं असतं. पण मी स्पीड वाढवून हे तुम्हाला पूर्ण भजे, म्हणजे आपलं तळायला बराच वेळ जातो. त्याच्यामुळं मग मी असं स्पीडमध्येच तुम्हाला दाखवून घेतलं, भजी पूर्ण बनवले. आणि स्पीडमध्ये दाखवल्यामुळं मला तुम्हाला पूर्ण कवर करता आलं हा स्वयंपाक. नाहीतर मग एवढं फास्ट आपण होत नाही. नंतर माझे पूर्ण भजे तळून झाले आणि पाठीमागं दिसत असतील माझ्या पापड्या पण तळून झाल्या होत्या, म्हणजे कुरडई पापड वगैरे तळून झालं होतं माझं. आणि पोळ्यांसाठी मी पीठ मळून नंतर पुरण पण वाटून घेतलं होतं. पण त्या अगोदर ना मला आरवला घ्यायला जायचं होतं, कारण आता त्याची वेळ झाली आणि आहो अजून काही आले नाही. आहोंचा तसा फोन आला होता की त्यांना वेळच होणार आहे यायला. त्याच्यामुळं मग म्हटलं आरव क्लासवरून आला की त्याला गरम गरम देवाला नैवेद्य दाखवून आरवसाठी गरम गरमच सगळं देईल आणि आरवला जेवायला करायला लावेल. कारण आहो आल्याशिवाय मला पण उपवास सोडवता येणार नव्हता. त्याच्यामुळं मग मला वेळच होणार होता आज. माझा काही उपवास लवकर सोडवणं होणार नाही आज. पण ठीक आहे, चला म्हटलं बाकीचं तर झालं आहे, फक्त पोळ्याच राहिल्या होत्या. तर आरवला घेऊन यावं म्हटलं अगोदर आणि नंतर पोळ्यांचा स्वयंपाक. तर भजे मी पीठ मळत असताना काय करते, गरम तेल 2 चमचे भज्यामध्ये टाकत असते. ते जे आपण भज्यांसाठी बॅटर केलेलं असतं ना, त्याच्यामध्ये गरम पीठ म्हणजे ते पिठामध्ये बॅटरमध्ये गरम 2 चमचे तेल टाकलं ना, तर अशी छान अगदी क्रंची भजी होतात. तर इथं मी काही कांद्याची आणि काही मिरचीची अशी बनवली आहेत. तर माझं तळून झालं होतं. तर म्हटलं अगोदर आरवला घेऊन यावं आणि त्याच्यासाठीच माझं चालू होतं. तर दिवाबत्ती करावी म्हटलं, कारण 7 वाजत आले होते. तर तुळशीला दिवा आणि अगरबत्ती लावलं मी. घरातला तर दिवा माझा कंटिन्यूच असतो. तर तुळशीला दिवाबत्ती केलं. नंतर आरवला घेऊन आले आणि नंतर अशा पोळ्या केल्या. तर पोळ्यांना पण वेळ लागणार होता, कारण साध्या पण पोळ्या बनवायच्या होत्या आणि पुरणाच्या पण. आहोंना काही पुरणपोळी आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी साध्या बनवायच्या होत्या आणि आरव आणि माझ्यासाठी पुरणपोळी बनवायची होती. तर ते पण मी तुम्हाला स्पीडमध्ये दाखवलं आहे, कारण स्पीडमध्ये दाखवल्यामुळं तुम्हाला दाखवता आलं मला, नाहीतर बराच वेळ गेला असता. आणि आज दिवसभर एवढी दगदग झाली होती की प्रत्येक गोष्ट म्हणजे पूर्ण दाखवायला तुम्हाला दाखवलं नाही. तर प्रत्येक ताईलाच पुरणपोळी येत असते, त्याच्यामुळं प्रत्येक घरात बनवली जात आहे. पण माझं चॅनल आहे तर मी तुमच्याशी शेअर केलं. आणि इथं काही नागपंचमीला असं बाहेर जायचं, झोके खेळायचे किंवा सेलिब्रेशन असं काही नसतं, जे गावाकडं असतं. आणि गावाकडचे ते दिवस खरंच खूप छान असतात. गावाकडं सर्व बायका एकत्र येतात, झोके खेळतात किंवा वेगवेगळे असतात कार्यक्रम वगैरे असतात. पण इथं तसं काही नसतं. घरातच स्वयंपाक बनवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि जेवण करायचं, एवढंच सेलिब्रेशन असतं. त्याच्यानंतर माझं पुरणपोळ्या पण बनवून झाल्या होत्या. देवाला नैवेद्य दाखवून आरवला जेवायला द्यायचं होतं मला. तर छान असं म्हणजे वाटतं सणा दिवशी आपल्याला. पण काही सण असे सेलिब्रेशन गावाकडं असलं ना तर छान वाटतात. इथं काही एवढं सेलिब्रेशन नसतं. त्याच्यानंतर माझा स्वयंपाक होऊन मी नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग आरव पण आला. त्याला पण म्हटलं तू देवाला नमस्कार करून घे. आणि तर बाहेर थोडा बारीक पाऊस येत होता, हलका हलका. म्हणून आरव मला म्हणत होता, मम्मी पप्पा कसे येणार आता, पाऊस येतो आहे, असं तसं त्याचं चालू होतं. तर आहोंना यायला वेळ होता, त्याच्यामुळं मला पण जेवायला वेळ होता. थोडंसं इथं कॅमेरा हल्ल्यामुळं थोडं ब्लर आले. त्याच्यानंतर आरवनी नमस्कार केला आणि नंतर त्याला मी जेवायला दिलं. आणि आहोंसाठी मी वेट करत होते, कारण मला पण भूक लागली होती. आता 2 दिवसाचा उपवास आहे माझा. तर चालू होतं माझं सगळं असंच. त्याच्यानंतर
नंतर आम्ही जेवण करून घेऊ तोपर्यंत मी एक्स्ट्राची भांडी आहेत ती घासून घेतली. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.